1 2 3 राम राम। नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि पद्मजा उग्र ब्लॉग्स मध्ये सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीचा। आणि आजचा हा ब्लॉग कनी ये दीदी शूट करणार आहे। दीदी नाम बताइए। प्रिया शर्मा। दीदीचं नाव प्रिया शर्मा आहे आणि आजचा हा ब्लॉग कनी दीदी शूट करणार आहे। आणि चला आता ब्लॉगची सुरुवात करूया। आणि आज मी कुठं आले, जरासं लोकेशन तुम्हाला वेगळं दिसतंय का ब्लॉग मध्ये माझ्या? जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलेले की पुढचा ब्लॉग हा माझा कनी माझ्या फ्रेंडच्या घरचा असेल, माझ्या मैत्रिणीच्या घरचा। मी बोललेले की तुम्हाला कोणत्या दगडामध्ये ह्यांनी घर बांधतात। आता मी तुम्हाला कनी आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की माझं घर एकटीच असं आहे का, तर इथलं प्रत्येक एक घर कनी अशाच पद्धतीचं आहे। तेच मी तुम्हाला दाखवायला आज कनी माझ्या फ्रेंडच्या घरी आलेली आहे। आणि आज मी कनी माझ्या मैत्रिणीच्या घराचा पूर्ण होम टूर देणार आहे। आणि चला, इथं थोड्या लेडीज बसले, त्यांच्यासोबत थोडा बोलूया। नाम बताइए। मेरा नाम हाँ। मेरा नाम सुशीला। आपका नाम? मेरा पद्मजा है। आप कहाँ से? मैं कर्नाटक से हूँ। अच्छा, और कैसा लगा हमारा राजस्थान? राजस्थान बहुत अच्छा है, हमें बहुत पसंद है आपका राजस्थान। और यहाँ का अच्छा लगा खान कल्चर वगैरह, खान पान वगैरह बहुत अच्छा है। और आपके राजस्थान की फेमस चीज कौन सी है, स्वीट डिश कौन सी है बताइए। यहाँ ऐसे बोलते हैं दाल बाटी चूरमा। पास में आइए। नॉर्मली बोलते हैं दाल बाटी चूरमा है, हाँ पर वो तो सब जगह ही बनता है। और हाँ। मिठाई ज्यादा बनती है बड़े प्रोग्रामों में। स्वीट डिश हो गई, और मेन मेन्यू क्या होता है? मेन्यू में हाँ, भाई गुलाब जामुन, काजू कतली। फेमस डिश कौन सी है राजस्थान की? दाल बाटी चूरमा। हाँ? घेवर है। घेवर। घेवर है। घेवर और जलेबी है। यांच्याशी मस्त इथं आमचा टाइमपास होतो बसून बोलून। माझी जी मैत्रीण असते इथंच राहते आणि खाली टायमाला ह्यांच्यासोबत बसून आपला खूप छान टाइम स्पेंड करते। आणि इकडं मस्त परिसर आहे छान। संध्याकाळचं माझ्या मैत्रिणीची मुलं सर्व इकडंच खेळतात। एरिया दिखाना। नमस्कार मंडळी, आणि आता मी माझ्या मेन मैत्रिणीचं इंट्रोडक्शन करून द्यायला लागले। तर ही माझी मैत्रीण आहे, हिचंच नाव मी सांगितलेलं लगडताई। तर ह्याच ताईंचा आज आम्ही तुम्हाला होम टूर करून दाखवणार आहे। आणि जसं मी दगडांची वगैरे मी खूप समान गोष्टी आहेत, मी बोललेलेच तुम्हाला की माझ्या घरामध्ये आणि ह्या घरामध्ये खूप साऱ्या समान गोष्टी आहेत। आणि प्रत्येक एका राजस्थानच्या घरामध्ये ह्याच गोष्टी समान आहेत। त्या कोणत्या मी आता दाखवते तुम्हाला, चला माझ्यासोबत मग। पहिला सांगा तुम्ही कुठल्या गावचे आहे, माझ्या युट्यूब फॅमिलीला सांगा तुम्ही कोणत्या गावचे आहे। माझे गाव कोळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। मी इथे आलेली जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होत आहेत आता। 3 वर्ष पूर्ण झाली आमच्या मैत्रीला, आणि इथं येऊनच आमचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग झाला। आम्ही रांचीला पण होतो पण आम्ही ओळखत नव्हतो ना एक दुसऱ्याला। नॉर्मल ताई जरा कॅमेराला बघून शाय करतायत की आम्ही कनी रांचीला पण होतो दोघी जणी। आम्ही एका डान्स मध्ये पार्टिसिपेट केलेलो, लावणीमध्ये पार्टिसिपेट केलेलो, आणि तेव्हा ओळख झालेली आमची दोघींची सुद्धा। आणि आम्ही कोणती लावणी केलेलो आठवण आहे का? एक 3 वर्ष झाली। हा, अप्सरा आली। आम्ही ती लावणी कनी खूप मस्त आम्ही केलेलो। आवा फंक्शन होतं, खूप एन्जॉय केलेलो आम्ही। आणि तेव्हा आमची पहिली भेट झालेली। खरं माहिती नव्हती ती फ्रेंडशिप आम्ही एवढ्या दूरपर्यंत घेऊन येईन, इतके वर्ष होतील आमच्या फ्रेंडशिपला असं वाटलं नव्हतं, कारण तिथं तेवढी ओळख नव्हती रांचीला। इथं येऊन आमची मैत्री खूप घट्ट झाली। आणि ताईने मला खूप खूप वाईट काळात सुद्धा खूप छान पाठिंबा दिला, खूप सपोर्ट केला ताईने। म्हणून मी ताईशी इतकी जास्त घट्ट आणि फ्रेंडशिप ठेवले। काही पण आम्हाला जेव्हा जी काही मदत लागेल तेव्हा वेळोवेळी त्या पण माझ्या पाठीमागं उभा राहतात। आणि आम्हाला इथं 3 वर्ष झाली, आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी बनलो। आणि मैत्री तेव्हाच समजते जेव्हा आपल्याला कोणता पण कठीण टाइम येतो, कठीण वेळ येतो ना, त्यावेळेला जे आपल्यासोबत
खडे असतात, उभं असतात ना, तेच आपले खरे फ्रेंड्स असतात. सुखात हर कोणी येऊ शकतं जवळ, खरं जे दुःखात आपल्या सोबत आपले खरे मित्रच असतात ना, तेच तुम्हाला मी एक फ्रेंडशिपचं एक मला इतकं नाही समजत, तर मी फ्रेंडशिपचं तुम्हाला एक उदाहरण देऊ शकते. जे आपल्या कठीण काळात आपल्या सोबत उभं असतील ना, तेच आपले खरे फ्रेंड्स असतात. बाकी इतर सुखाच्या वेळेला हर कोणी येतं, सर्वजण येतात. खरं माझ्या खूप कठीण काळामध्ये ह्या ताई माझ्या गंभीरपणे माझ्या कानी एकदम पाठीशी माझ्या खांद्याला खांदा देऊन उभं होत्या. म्हणून मी ह्या ताईंना खूप मानते. आणि काही सुखादुःखाच्या काही माझ्या गोष्टी असलेल्या पहिला ह्या ताईंना सांगते. मी मला घर दाखवेन कोणते दगड यूज केलेले आहेत, कसं घर आहे मी दाखवेन. तर मी ह्याच ताईंचं नाव, त्याची नाव घेतलं नव्हतं, तर ह्या ताईंचं नाव आहे लगडताई. आणि आता मी ताईंच्या घराचं होम टूर देते. थोडं मी देते, थोडं ताई देतील. आणि चला तर मग होम टूरला सुरुवात करूया. खूप झाल्या गोष्टी. ठीक आहे, ठीक. सुरू. तर आता मी पहिला एंट्री पासून सुरुवात करते. आणि मी ज्या दगडाची तुम्हाला हे बोलत होते, जे गोष्ट करत होते दगडाची, त्या तर हेच आहेत ते दगड. पत्थर की क्या रेट होगी यहाँ पे नहीं पता दीदी को. हाँ, दीदीला पण माहिती नाही आहे. खरं हे दगड खूप महाग आहेत म्हणतात. आम्ही त्या आंटी यांना विचारूया. ठीक है, चलो पूछते. दीदी, मैंने मेरे ब्लॉग में मेरे बहुत सारे यूट्यूब फैमिली को बताया कि यहाँ पे ना ये वाले पत्थर यूज होते हैं राजस्थान में, तो इन पत्थरों की क्या रेट होगी यहाँ पे? आपको भी नहीं पता? मतलब आप घर में कम से कम 5 लाख रुपए का पत्थर, ये डिजाइन अभी इस आप अंदाजे बता सकते हो? 4 लाख का ये पत्थर। और इस पत्थर में उस पत्थर में क्या डिफरेंट है? अलग अलग पैसे का है। अलग अलग पैसे का है, मतलब ये कम रेट का होगा या ज्यादा रेट का होगा? ये ज्यादा रेट का, ये ज्यादा रेट का है। और वो वहाँ पे लगा है वो पता? ज्यादा रेट। ज्यादा रेट का है। अलग अलग व्हरायटी, अलग अलग रेट है, अलग अलग सबका. तो आपने सॉरी, मी माझं मराठी चॅनल आहे, मी मराठीच बोलते. ते हिंदी बोलून बोलून माझे जास्त उच्चार हिंदीमध्येच येत आहे. तर कम रेट वाला काला पड जाता है. तर अशा प्रकारे हे पत्थरची मी ज्या गोष्ट केलेले, मी ज्याबद्दल बोललेले ते हेच पत्थर आहेत. आणि तुम्हाला राजस्थानमध्ये प्रत्येकच एक घर कणी ह्याच पत्थराने बाहेरनं बांधलेलं आहे. ह्याच लाल पत्थर बोलते इसको, ठीक आहे, लाल पत्थरानेच बांधलेला आहे. बाहेरून हेच पत्थर यूज होतात. त्याने हे पत्थर का यूज होतात म्हणजे इथं गरमी जास्त असते, तापमान. गर्मी में दीदी मई जून में कितना तापमान होता होगा? 45 होता होगा. तर कनी हे पत्थर कनी घराला खूप थंड ठेवतात आतून. आणि ज्या दिवशी मी तुम्हाला हे सांगितलेलंच की गिरनाईट आणखीन मार्बल यूज होतं जास्त करून, मी बोललेलेच तुम्हाला. तर आता आपण होम टूर बघूया. आणि असे ह्या घराला कनी प्रत्येक एक घराला मी आणखीन एक तुम्हाला समोरचे पण घर दाखवले, हे पण घर दाखवलं, तुम्ही बघितलंच असेल की सर्वीकडेच कनी हेच पत्थर यूज आहेत. फक्त माझ्या घराला नाही आहे, तर माझं घर सिमेंटचं बांधलेलं आहे, मी ज्या घरामध्ये भाड्याने राहते त्या घरामध्ये. तर आता चला अश्विनी ताई आपलं होम टूर देतील. तर सांगा ताई, तुम्ही घरामध्ये कसं राहता? मला नाही माहित. तर ताई मला तुम्ही कनी ह्या घराचं हे किती आहे सांगा, घर भाडं किती आहे? किती सांगू? किती आहे नेमकं, किती आहे? 5च आहे. 5च. मग 5च सांगा. ताई खूप जोक करतात. 5 आहे ना. आणखीन लाईट बिल किती येतं? 600-700 पर्यंत येतं. 6 तिथं बघून सांगा. 600-700 पर्यंत. असं म्हणू का, रूम रेंट, माझ्या रूमचं रेंट 5,000 आहे. आणि लाईट बिल जसं यूज करू तसं 600-700. हा, म्हणजे एक अंदाजे 500-700 रुपये पर्यंत लाईट बिल येतं. पाणी बिल आहे का? पाणी बिल नाही. पाणी बिल नाही. ह्या घरामध्ये 2 किरायेदार राहतात. ते पूर्ण मकान मालिक इथं राहत नाही, बाहेर राहतात. आणि ह्या आता पूर्ण घरामध्ये आता ताईच राहायला लागले. त्याच्या आधी आणखीन एक दीदी होत्या, त्या सोडून गेल्या, त्या साईडला राहायच्या. आणि आता दीदी आपलं घर दाखवतील. चला, खूप झाल्या गप्पा गोष्टी, आता दीदीचं घर पाहूया. आजा दीदी, यहाँ पे ना इन्होंने झूले के लिए इथं ना ह्यांनी झुल्यासाठी स्पेस दिलेला आहे, झुला वगैरे लावायला. आणि इथं एवढं खाली आहे, छान. ताईंची मुलं मस्त खेळतात इथं. ऊन वगैरे बाहेर असलं गरमीमध्ये इथं बाळांना खेळायला जागा छान आहे. आणि ताई, तुमच्या मुलांची नावं काय आहेत? माझ्या मुलांची नावं अन्वित, शिवांश. शिवांश. अन्वित. हा, हे काय आहे इथं? बाथरूम आहे. मग हे तुम्ही यूज करता का? नाही, आतमध्ये आहे का? हा, चला आता आपण मेन एंट्री घेऊया.
जसं मी तुम्हाला माझ्या घरी दाखवलेले बाहेरच्या बाहेर टंकी होती आणि इथं पाण्याचे इतके प्रॉब्लेम्स असतात ना राजस्थानमध्ये गरमीमध्ये, तर प्रत्येकाच्या घरी तुम्हाला की नाही, ज्या माझ्या घरी जशी टंकी दाखवलेली ना तशीच आता मी ताईच्या घरी एक टंकी दाखवते. बघा इकडं कशा प्रकारे आहे, अशा प्रकारे की नाही टंकी आहे. ताईंची टंकी ओपन करून पाहूया किती पाणी भरून ठेवलेत ताईंनी. अंदाज नाही आहे, खूप खाली आहे टंकी. तर अशा प्रकारे टंकी इथं दिलेली आहे आणि इथं मोटर दिलेली आहे, मोटरचं बटन ऑन करायला. तर ताईनी इतके बटाटे आणून ठेवलेले आहेत. ताईनी मला सुद्धा बटाटे आणून दिलेत, आपण सुद्धा इतके बटाटे आणलेत. आणि आमचा पुढचा ब्लॉग चिप्सचाच असेल. आम्ही दोघी चिप्स बनवणार आहेत मिळून सोबत दोघी जणी. तर चिप्सचा ब्लॉग नेक्स्ट असेल. चला आता महाराष्ट्रामध्ये पाहत असतो की आपल्याकडे मंदिरे कसे, मंदिराला सेपरेट एक रूम बनवलेली असते, पण राजस्थानमध्ये तसं नाहीये. राजस्थानमध्ये तुम्ही पाहत असताल इथे भिंतीमध्येच मंदिर हे छान कोरलेलं आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये मंदिर घर हे आपल्याला अशा प्रकारे पाहायला भेटतं. तर मी ताईला का नाही मंदिर, तुम्ही मंदिर कसं मांडलंय ताईना सांगा म्हटलं, तर ताईनी न घाबरता का नाही मंदिर खूप छान प्रकारे कशा प्रकारे बांधलेलं आहे ते सांगितलं. आणि तुम्ही ताईनी कशा प्रकारे अरेंज केलेलं आहे, तुम्ही बॉक्स बघू शकता. का अरेंज केलेलं आहे, कारण आमच्याकडे का नाही हे वगैरे नसतात, चेअर वगैरे नसतात, सोफा नसतो. कारण आम्ही पुढे कुठं जाणार आहे, क्वार्टरमध्ये जाणार आहे. आणि आम्हाला क्वार्टरमध्ये सर्व काही अवेलेबल असतं. डायनिंग टेबल असतो अवेलेबल, आणखी स्टडी टेबल असतो, चेअर असतो, सर्व काही असतं. आणि त्याच्यासाठी आम्ही म्हटलं कशाला खरेदी करायचं, त्याच्यासाठी नाही केलं. आणि तुम्हाला आता स्पेशल मी तुम्हाला म्हटलेलो ना, जे तुम्हाला दाखवायचं होतं, जे माझ्या घरी तुम्ही एक स्पेशल खिडकी बघितलेला व्हेंटिलेशन येण्यासाठी, आता मी तुम्हाला दाखवते. या ऊपर करना कॅमेरा. मी तुम्हाला हा दाखवलेलो ना, तर ही स्पेशल खिडकी व्हेंटिलेशन साठी इथं ठेवलेली असते. म्हणजे होमस असतो जास्त आणि हवा येण्यासाठी. आता तुम्ही ताईच्या घरी सुद्धा आलाय, तुम्हाला एक तरी खिडकी पाहिली का तुम्ही? राजस्थानमध्ये कसं आहे, आपल्याकडे घराला कशा मोठ्या मोठ्या स्लायडिंगच्या खिडक्या असतात, पण राजस्थानमध्ये तशा खिडक्या नाहीयेत. राजस्थानमध्ये कसं व्हेंटिलेशन साठी वरती जे आता ताईंनी दाखवलेलं आहे ते व्हेंटिलेशन साठी वापरलं जातं. तुम्ही पाहू शकता की ह्या घराला एकही खिडकी दिसत नाहीये. इथं हे वॉश बेसिन साठी जागा दिलेला आहे आणि इथं अशा प्रकारे आरसा वगैरे लावलेला आहे. तर सर्व मकान मालिकनच लावलेला आहे. आणि काय ते 2-2 कूलर यूज करता का? नाही, एक मकान मालिक आहे आणि एक माझा आहे. ही मुलांची खेळणी आहेत. आणि शिवदादासाठी हा ताईने छान असा झुला बांधलेला आहे. जेव्हा स्कूल वरून येतो शिव, तेव्हा ह्या झुल्यावरती झुलतो. आणि पॅकिंग झाली का? सुरुवातच केली नाही पॅकिंग. फर्श कुरी का ना. तुम्हाला मार्बल माझ्या घरी सुद्धा बघितलेला, खरं माझी तेवढी मार्बल हे नव्हती. खरं ताईंची मार्बल खूप व्हाईट दिसते. तुमची ये अलग क्वालिटी की होगी ना. ही खूपच क्लीन केलेली आहे. मार्बल आहे ना. ताईंचा हा एक हॉल झाला आणि इथं बाथरूम आहे. इथं ताईंचं बाथरूम आणि हा एक हॉल झाला. आणि ह्याच्या आधी ताई माझ्याजवळ राहायच्या, सोबत राहायच्या तिथं. खरं ताई आता मला सोडून इकडं आलेत, दूर आलेत भरपूर. आणि हे इथं तुम्हाला बेड वगैरे ह्याच्यासाठीच दिसेना, कारण मी तुम्हाला म्हटलेले की 3 वर्ष आम्हाला इथं फक्त काटायचे होते म्हणून आम्ही काटत होतो. कारण आम्हाला दिवस काढायचे होते, कारण 3 वर्षानंतर आमची पोस्टिंग येणार होते आणि तशी पोस्टिंग आले. आणि तुम्हाला माहितीच आहे, आम्ही एक सैनिक पत्नी आहोत दोघी जणी. आम्ही खूप साऱ्या इथं आमच्या सैनिक पत्नी आहेत आणि त्या आमच्यासारखंच दिवस काटत आहेत. त्यांना पण त्यांच्याकडे पण फर्निचर वगैरे काही नाही, ना खुर्ची आहे, ना म्हणजे ना चेअर आहे, ना सोफा आहे, बेड वगैरे काहीच नाही. आणि जे काय आहे, जे काय दिलेलं आहे ते इथल्या सर्वांच्या घर मालकांनी त्यांना जे दिलेत त्यात आम्ही दिवस काढायला लागलोय. आणि आमचे आता ह्याचे दिवस, दुःखाचे दिवस संपलेले आहेत आणि आम्हाला दिवस चालू होणार आहे. तर आम्हाला क्वार्टर भेटणार आहे. आता तो हॉल होता आणि हे आता ताईंचं बेडरूम आहे. ताई जरासं बेडरूम दाखवत आहेत. ताईंनी तर अशी टीव्ही लावलेली आहे आणि वरती असं काही आपलं सामान असलेलं बॉक्स वगैरे अशी ठेवले आहेत. आणि आता आपण बघूया ताईंचं किचन. चला ताई किचन दाखवा बघू. तर ताईंच्या घरी सुद्धा मी जे दाखवलेलं तुम्हाला स्पेशल खिडकी आमची राजस्थानची स्पेशल खिडकी ही आहे.
व्हेंटिलेशन साठी. आणि तुम्हाला परत ह्या घरामध्ये कुठं पण तुम्हाला खिडकी दिसली नसणार. तुम्ही पाहिलाच असेल ना, खिडकीच नाही आहे बाहेर सुद्धा कुठं पण. तर असंच आहे. आणि आता ताई आपलं किचन टूर देतील तुम्हाला. आणि ताईने सुद्धा सेम मी जसं ग्रोसरीसाठी एक बॉक्स ठेवलाय किचन मध्ये, तसं प्रत्येक एक सैनिक पत्नी जुगाडू असते. आणि अशा प्रकारे आम्ही कधी आमचं पूर्ण ग्रोसरीचं सामान अशा प्रकारे बॉक्स मध्ये ठेवतो, सेट करून ठेवतो. हे बघा अशा प्रकारे. मी जसं म्हटलेलंच तुम्हाला, सैनिक पत्नी खूप जुगाडू असते. आणि अशा प्रकारे आपलं सर्व सामान त्यांनी असं आम्ही बॉक्स मध्येच ठेवतो. आम्हाला बॉक्स खूप कामाला येतात, है ना ताई? हो. जसं तुम्ही पहिला पण पाहिलंच असेल, माझ्या घरी तुम्हाला ही सिस्टीम दिसणार नाही. खरं मी ज्या दुसऱ्या पहिल्या 2 घरी आधी होतो ना, तर ही सिस्टीम कधी तुम्हाला प्रत्येक एक राजस्थानच्या घरामध्ये दिसेल. आणि प्रत्येक एक राजस्थानचं घर हे सेम कधी असतंच, ह्याच्यासारखंच आहे. फक्त माझंच घर थोडंसं वेगळं आहे ना, तर प्रत्येकाच्या घरी आहेच हे. अशा प्रकारे हे मी मटका वगैरे ठेवायला, आणखीन हे लावायला, ॲक्वागार्ड लावायला, परांडा बोलते इसको. ओके, तर ह्याला परांडा म्हणतात म्हणे. जो माझा व्हिडिओ शूट करायला ती स्वतःच राजस्थानी आहे, म्हणून ती पाठी बघून कमेंट द्यायला लागले शूट करत आहे म्हणून. परांडा, इसको राजस्थान में परांडा बोलते. आता इकडं किचन टूर ताई देतील. आजा. आता हे भांडे तर एक नाही दिसत वरती. आणि भांडे भांडी ताई म्हणतायत माझ्या किचन मध्ये मी भांडी कसं दाखवू, भांडी दिसत नाही म्हणतात. भांडी ताईनी सर्व भांडी देऊन ह्याच्यामध्ये ठेवले. आणि ताईना तरी कपाट आहेत, माझ्या घरी मला कपाटच दिलेले नाही आहेत. ताई कपाट नाहीये माझ्या घरी. तर ताईने अशा प्रकारे अरेंज केलेलं आहे, बघू शकता. आणि ताईंच्या घरी सुद्धा मस्त थंड पाणी प्यायला, इथं ताईंच्या घरी सुद्धा थंड पाणी प्यायला असा मटका आहे. प्रत्येकाने राजस्थानच्या घरामध्ये तुम्हाला मटके दिसणार. आणि घराच्या बाहेर जरी पडले, झाडाच्या खाली प्रत्येकाच्या मटके ठेवतात इथं. मटके ठेवलेले असतात, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी प्यायला. राजस्थानमध्ये पाणी प्रत्येकाच्या घरी तुम्हाला भेटतं. म्हणजे बाहेरच त्यांनी सगळ्यांनी की नाही आपापल्या बाहेर, घराच्या बाहेरच मटके लावून ठेवतात. तर अशा प्रकारे होतं. तर आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि मी माझं प्रॉमिस दिलेलं पूर्ण केलं. आणि तुम्ही माझ्याकडे परवाच्या व्हिडिओला होम टूरला कर्नाटकची मुलगी राजस्थानमध्ये, आणि माय होम टूर ह्या एका तुम्ही होम ब्लॉगला कनी होम टूर ब्लॉगला माझ्या खूप छान सपोर्ट दिला. आणि तसाच मी तुमच्याकडनं आशा करते की तुम्ही ह्या सुद्धा व्हिडिओला मला तेवढंच भरभरून प्रेम द्याल. आणि जेवढे पण मला न्यू सबस्क्रायबर आहेत, आता माझे जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना पण मी थँक्यू म्हणते. आणि खूप छान कमेंट केला. आणि तसंच तुम्ही हा सुद्धा व्हिडिओच्या खाली खूप छान कमेंट्स करा. आणि अशाच ब्लॉगसाठी तुम्ही मला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि ताईंचं आमच्या घर कसं वाटलं, माझं घर, हे नक्की मला कमेंट मध्ये कळवा. आणि आमच्या लगडताई कशा वाटल्या तुम्हाला ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. त्या फक्त कॅमेऱ्याला बघून शाय होत आहेत, तसा शांत नाही आहेत, खूप मस्ती करतात. खूप छान आहे स्वभाव ताईंचा. शांत नाही आहेत त्या, फक्त कॅमेऱ्याला बघून शांत होत आहेत. थोडं मी सुद्धा, मी पहिल्याच वेळेस कॅमेरा पुढे बोलतेय, मला काही सवय नाहीये कॅमेरा पुढे. जशी मी सुद्धा शाय करायचे, थोडीशी घाबरायचे ना, आता मी आता कॅमेरा फ्रेंडली मी झाले. तसंच आता ताई सुद्धा माझ्यासोबत राहून थोड्या होतील कॅमेरा फ्रेंडली व्हाल ना. तर थोड्या होतील कॅमेरा फ्रेंडली. आणि असा होता आमचा आजचा होम टूर ताईचा. कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर ताई सकाळचा चहा इथंच घेता? हो, सकाळचा मस्त छान वातावरण असलं की मी वरती येऊनच सकाळचा चहा वगैरे घेत असते. मुलांना स्कूल मधून मध्ये सोडल्यानंतर मस्त क्लायमेट असल्यानंतर छान वाटतं टेरेस वरती. सबस्क्राईब करा. हे ना अशा प्रकारे इथं ना व्हेंटिलेशन ठेवलेलं आहे, म्हणजे इथं खिडकीच दिसणार नाही तुम्हाला. आता एवढा व्हिडिओ मी तुम्हाला मगासपासून ब्लॉग मध्ये तुम्हाला माझ्या ना एक पण हे दिसलंच नसेल. व्हेंटिलेशन साठी हेच आहे इथं, ना खिडकी ना काही. आणि कबूतर इथं जास्त असतात राजस्थानमध्ये, त्याच्यासाठी की नाही अशा प्रकारे ह्यांनी घराच्या बाहेर जाळ्या लावलेल्या आहेत. हे बघा मी क्लोज करून दाखवते. तर कबूतर जास्त असतं त्याच्यामुळे पण अशा जाळ्या लावून घेतल्या. इथं तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ह्यांचं हे आहे. पाठीमाग ताईच्या कनी जनावरांचा गोठा. नमस्ते, मैं यहाँ राजस्थान की हूँ
आज ये दीदी आई है हमारे यहाँ पे पूछने के लिए ये पत्थरों का ये काम चला मकान का कितना क्या खर्चा आया और कैसे क्या आया और शुरू से लेकर एंड तक इनका खर्चा पूरा जितना आता है वो मैं बताऊंगी कितना इनको। आया मकान हाँ। को खर्चा पूरा, मतलब पूरा 50 लाख तक तो है और ऊपर ही है पर ये पास तो में आ अभी जाओ, तक पास में आ आधा जाओ, ही है। आधा ही है। ये अभी इसके ऊपर अभी काम चलना है टाइल्स लगा के करते हैं। कहीं कहीं बाहर देखा है ना टाइल लगी हुई तो वहाँ पे टाइल वो कमजोर पड़ जाती है। 10 साल बाद में वो टाइल टूटने लगती है और पत्थर 25 साल तक तो कुछ नहीं बिगड़ता। इन दीदी का हमारे चॅनल सपोर्ट करना, लाईक करना, शेअर करना, सबस्क्राईब करना। नमस्कार मंडळी, आणि मी अशीच तुम्हाला आता राजस्थानची 2 घरं दाखवली आहेत आणि हाच प्रकारे कनी सगळी घरं अशीच आहेत सेम। आणि आता आंटीनं तुम्हाला कनी पूर्ण घराची माहिती दिलेलीच आहे। राम राम।